जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर बघा मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि वातावरण बघा किती फ्रेश आहे। तर आता चहा पाणी पण झालेलं आहे आणि आज कसं दुपारनंतर इतकं वारंवार सुटलेलं होतं आणि वातावरण इतकं बदललं होतं की असं वाटलं की खरंच काय आज पाऊस येतो की काय। तर एकदम असं म्हणजे पूर्ण आबळ आलेलं होतं, पण आता बघा पूर्ण म्हणजे आता निवरलेलं आहे। कसं दुपारनंतर आम्हाला असं वाटलं म्हणजे मग आमचं दुपारून तेच चाललेलं होतं आवरासावरी, कारण घरावरती आपलं कसं उन्हाळ्याचं डाळी साळी वाळू घालेलं राहत्या, तर ते पण सगळं भरून ठेवलं, जनावरांचं पण आवरलं आत्ताच आणि आता चहा पाणी पण झालेलं आहे बघा। तर म्हणलं चला थोडासा ब्लॉग बनवूया, कारण ताई पण आलेलं आहे 2 दिवसापासून। तर आता चहा पाणी पण झालेलं आहे बघा आणि पोरांचं काय चाललेलं आहे पवन आज काय झाले झोळीत। आणि इकडे डिस्को दादा चालू आहे अनु सोबत खेळायचं काम। तर ताई बसले आता, आज ताई आलेले आराम करायला, पण ताईला पोरांनाच पाहिजे ड्युटी का हो ताई। हा ना मग तेच ना, तेव्हा तुमच्या जवळ नाही राहत, पोरांजवळ लय भारी राहतो हाय की नाही। तो चेअर पाहिला लगेच आलडतो बघा। मम्मी पण गेलेले आहे मंदिराकडं आणि आता आम्ही बसलो। आमचं आता चहा पाणी पण झालेलं आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी होती। तर कसं झाले 2-3 दिवस झाले तसं ताई आलेलं आहे आणि सगळ्यात मेन काही बनवलंच नाही ताई, काही नवीन तुमच्या हाताना काही आमच्या हाताना नवीन काही हां। तर हा ना मग, तर बघा सगळ्यांचं म्हणणं झालं की आज मस्त असं गोडधोड काहीतरी बनवूया, कारण मग आता अजून ताई आता राहणारचे 4-5 दिवस अजून, तर त्याच्यामुळे काही नाही रोज एक नवीन डिश बनवू शकते हा ना मग। तर चला आज ताईंनी आज मस्त असं गुलगुल्याचं पीठ भिजत घातलेलं आहे, कारण मग आज आमच्या गावचा बाजार पण होता। तर त्याच्यामुळं म्हणलं चला दुपारनंतर घातलं गुलगुल्याचं पीठ भिजायला आणि मग त्याला 2-3 तास तरी भिजून द्यावं आहे ताई। मग नरम येते आहे ना, मग काय आता करू, पण आता लाईट नाही ना, नाही केलं असतं थोडे वेळ गरम हा ना मग गरम गरमच भरला था नाही। तर म्हणलं चला मग काय जेवायच्या टायमानाच बनवू आहे की नाही। मग काय पवन दादा तुम्हाला आवडत आहे ना गुलगुले, काय आवडतं गुलगुले आवडते एक भजे पकोडे गुलगुले त्याला चांगलं असं भिजल्याच्या नंतर मग नरम होते आहे ताई, आहे ना हा ना मग बघू आता लाईट काय माहिती, लाईट पण गेली आणि येईन म्हणा आहे का नाही। चल तोपर्यंत मग मी बाकीचं करून घेते की नाही, पोळ्या ते हा ना मग वारं लय सुटलं बाई हा ना। दुपारनंतर तर असं इतकं वातावरण पूर्ण बदललं होतं ना, असं वाटलं पाऊस येतो की काय काय माहिती। बघा जनावरं पण घरी आणले, वावरात सडक लावायला नेलेलं राहते, तर घरी मस्त कुट्टी खाऊ राहिली आता। आणि इकडं वावरात चालू आहे आबाचं नांगरू राहिले आबा। चला आता लाईट पण आली बघा, भरपूर टाइम झाला आणि म्हणलं गुलगुले बनवायला थोडासा टाइम होता, कारण मग म्हणलं तोपर्यंत बाकीच्या थोड्याशा पोळ्या पण बनवावं लागणार आहे आता, म्हणून मग लागलेली बघा पोळ्या करायला। आणि कसं बाहेर इतकं वारं आहे ना, त्याच्यामुळे आज काय चुलीवर नाही बनवू राहिले, मस्त गॅसवरच बनवून घेऊ राहिले बघा। आणि सगळ्यात मेन बाहेर आता अंधार पण पडत आलेला आहे। काय पाहून दादा काय पाहिजे तुम्हाला, काही नाही बघा, म्हणजे इतकं वारं आहे ना का चुलीवर करायला लगेच म्हणजे हेच नाही होणार। आणि इकडं गुलगुल्याचं पीठ पण भिजत घातलेलं बघा, 4-4:30 वाजता भिजत घातलेलं होतं आणि मस्त आता भिजलं पण असणार आहे ते बघ, किती छान असं भिजलेलं आहे आपलं गुलगुल्याचं पीठ, मस्त गूळ टाकून गव्हाचं पीठ आणि ते बघा किती छान आहे। आणि माझ्या इकडे चाललेलं ते बघा पोळ्या, तोपर्यंत म्हणलं कसं मग थोड्याशा पोळ्या पण बनवून घ्यावं लागणार आहे। तर
इकडं लगेच मी कढई ठेवली शेगडीवर, म्हणलं तोपर्यंत पोळ्या होईपर्यंत तेल तापायला ठेवावं लगेच. बघा आपल्याला आता गुलगुले करून घ्यायचे आणि ताई मस्त गुलगुले बनवून राहिले बघा. त्याच्यात थोडासा सोडा टाकला का? आणि अगोदर नाही टाकीत का? नाही का? आणि अजून काय आता मीठ ते टाकून घेतलं असं ना थोडंसं चवी करताना. हा ना. तेल पण बघा गरम करायला ठेवलेलं आहे आता. ते मस्त भिजलाय पीठ. ताई ते मालच्या कशा बनवते हो? हा का? पत्ता राहतं का मालच्याचा? हा का? तू एकदा बनवलं तर काय कंदाच काय लई दिवस झाले पण आता आहे ना. हा हा 2-3 वर्ष झाले असं. तुम्हीच बनवल्या त्या. बघा ताई मस्त आल्यावर आम्हाला काहीतरी नवीन डिश बनवून खाऊ घालत राहत्या. खरं तर ताईला जाईल काहीतरी नवीन बनवून घालायला पाहिजे. ताईच चालू राहतं काही ना काही. बघा मग आज मस्त असे गरम गरम गुलगुले. जास्त पीठ भिजल्याच्यानंतर मोठे होते आहे ना. मस्त फुगते. आणि सोडा नंतर का बरं टाकी त्यात? नंतर मग ते नरम पण येतं. हा ना. बघा किती छान असे आपले टम्म फुगलेले गुलगुले आणि दिसायला पण एकदम असं वाटतंय गुलाबजामुन सारखेच आहे. सोनपापडी आत्ताच म्हणत होती की बघ मम्मी किती छान असे गुलाबजामुन सारखे टम्म फुगलेले बघा गुलाबजामुन. बघा आता आम्ही सगळे बसलेलो होतो जेवायला आणि तेवढ्याच्यात लाईट पण गेली. आता इतका वारा वादळ सुटलेलं आहे त्याच्यामुळं लाईट पण गेली आणि आता बाहेरच बसलो कारण घरात इतकं गरम राहिलं. आणि आता स्वयंपाक पण झाला. बघा मस्त कळलीची भाजी, बाजरीच्या भाकरी आणि गुलगुले बनवलेले. तर या सगळेजण मस्त गरम गरम गुलगुले खायला. आणि आज म्हणजे सगळ्यात मेन ताईंनी बनवलेले आमच्या. ताई मस्त झाले बरं का हो. एकदम नरम झाले. संतोष तुला आवडले का? कसे झाले? मम्मीने नाही घेतले. मम्मीने गरम गरम खाल्ले. ताई सगळ्यांना गरम गरम दिले होते एकदा. तुम्हीच राहिले, तुम्हीच या आता खायला.